विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर आपले स्वागत करतो. आज आपण साऊंड इयत्ता 6वी लेसन 13 साऊंडचा पार्ट 2 बघणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण हाऊ साऊंड प्रोड्यूस्ड, आवाज कसा निर्माण होतो, हाऊ साऊंड हर्ड, आवाज आपल्या कानापर्यंत कसा पोहोचतो, त्याचबरोबर साऊंड युनिट आणि इतर माहिती पाहिली. आता पुढचा मुद्दा आहे प्रोपोगेशन ऑफ साऊंड, म्हणजे आवाजाचं प्रसरण. प्रोपोगेशन स्प्रेडिंग म्हणजे पसरणे. प्रोपोगेशन ऑफ साऊंड ऑकर्स थ्रू एअर, हवेमधून घडतं, वॉटर, पाण्यामधून घडतं, अँड सॉलिड, आणि सॉलिडमधून म्हणजेच स्थायूमधून सुद्धा घडतं. ऑल थ्री मीडियम्स, या तिन्ही माध्यमामधून, म्हणजे गॅस असू दे, लिक्विड असू दे, सॉलिड असू दे, तिन्ही माध्यमातून आवाज काय होत असतो, सर्वत्र पसरत असतो. इन फॉर्म्स ऑफ वेव्ह, आणि तो लाटांच्या स्वरूपामध्ये पसरत असतो. आवाजाच्या लाटा, लहरी आपल्या कानापर्यंत पोहोचतात. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर या तिन्ही माध्यमातून, गॅस, लिक्विड, सॉलिड, या तिन्ही माध्यमातून आवाज प्रोपोगेशन, स्प्रेडिंग होत असतं. मीडियम इज रिक्वायर्ड फॉर प्रोपोगेशन ऑफ साऊंड. आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीडियम इज रिक्वायर्ड, माध्यम हे गरजेचंच आहे. हे माध्यम आहे, गॅस, लिक्विड, सॉलिड ही माध्यमं झाली, तर ह्याची गरज असते. साऊंड डज नॉट ट्रॅव्हल्स थ्रू व्हॅक्यूम. मीडियम नसेल तर जे व्हॅक्यूम आहे, म्हणजे निर्वात पोकळी, नो एअर, व्हॅक्यूम म्हणजे नो एअर, जिथं हवासुद्धा नाही असं ठिकाण, तर या व्हॅक्यूममधून आवाज पसरू शकत नाही. आवाज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. मीडियम इज रिक्वायर्ड, आवाजाच्या प्रोपोगेशनसाठी मीडियम गरजेचं आहे, आणि ही 3 मीडियम आहेत, गॅस, लिक्विड, सॉलिड. ठीक आहे. साऊंड स्पीड इज मोर इन वॉटर दॅन एअर. आता हे जे साऊंडचं स्पीड आहे, इथं आपल्याला चित्रामध्ये दाखवलं आहे बघा. पाण्याचा आणि हवेचा फुगा दाखवला आहे. हवेचा फुगा कानाला लावला, पाण्याचा फुगा जरी कानाला लावला तरी आवाज काय होतो, कानापर्यंत जातो. इथं काय सांगले, साऊंड स्पीड इज मोर इन वॉटर दॅन एअर. हवेपेक्षा पाण्यामध्ये या साऊंडचं स्पीड जास्त आहे. अँड हायेस्ट इन सॉलिड, आणि स्थायूमध्ये त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे आवाजाचं स्पीड सगळ्यात जास्त सॉलिडमध्ये आहे आणि कमी एअरमध्ये आहे. एअरमध्ये त्यापेक्षा जास्त, वॉटरमध्ये म्हणजेच गॅसमध्ये गॅसपेक्षा जास्त, लिक्विडमध्ये लिक्विडपेक्षा जास्त सॉलिडमध्ये असतं. हायेस्ट इन सॉलिड. यानंतर पुढच्या चित्राचं आपण ऑब्झर्वेशन करायचं आहे बघा. यामध्ये काही साऊंड्स आपल्याला दिसत आहेत, ऐकू येत आहेत, जाणवत आहेत. मुद्द्याचं नाव आहे नॉईज पोल्युशन, म्हणजे ध्वनी प्रदूषण. अ लाऊड साऊंड इज हार्श टू इयर. मोठा आवाज जो असतो तो काय असतो, कानांना त्रासदायक, कर्कश किंवा कानांना त्रासदायक असतो मोठा आवाज. व्हेरी लाऊड ऑर कंटिन्युअस नॉईज हॅज ॲडव्हर्स इफेक्ट्स. मोठा जो आवाज आहे किंवा दंगा, नॉईज आहे, याचे ॲडव्हर्स इफेक्ट, वाईट परिणाम, ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑन पीपल, लोकांच्यावर होत असतात. कुठल्या, तर ऑफ दॅट लोकॅलिटी, त्या ठिकाणच्या लोकांना, जिथं हा दंगा चालू असतो तिथं त्यांचे वाईट परिणाम जाणवतात. इफेक्ट्स लाईक, कोणते परिणाम होतात, हिअरिंग प्रॉब्लेम, ऐकण्याला त्रासदायक होणे. डिफनेस म्हणजे पूर्णपणे ऐकायला न येण्याची स्थिती, बहिरेपणा. रेस्टलेसनेस म्हणजे अस्वस्थता. मेंटल एक्झॉशन म्हणजे मानसिक अस्वस्थता. हे काय आहेत, तर ॲडव्हर्स इफेक्ट्स आहेत साऊंडचे किंवा नॉईज पोल्युशनचे ॲडव्हर्स इफेक्ट. कोणकोणते, हिअरिंग प्रॉब्लेम, डिफनेस, रेस्टलेसनेस, मेंटल एक्झॉशन. आता आपल्याला पुढे इथं डेफिनेशन दिलेली आहे बघा नॉईज पोल्युशनची, महत्त्वाची आहे. कंटिन्युअस लाऊड साऊंड नॉईज विच मे हॅव इल इफेक्ट्स इज कॉल्ड नॉईज पोल्युशन. सततचा जो मोठा आवाज आहे, ज्याचे आपल्या आरोग्यावर इल इफेक्ट्स, वाईट परिणाम होतात,
इज कॉल्ड नॉईज पोल्युशन. त्याला आपण नॉईज पोल्युशन, ध्वनी प्रदूषण म्हणतो. हे इल इफेक्ट्स कोणते तरी वर दाखवलेले, हिअरिंग प्रॉब्लेम, डीपनेस, रेस्टलेस, मेंटल एक्झॉशन आणि इतर. पुढे बघा काय दिले, ऑलवेज रिमेंबर, ध्यानात ठेवायला सांगितले. सम ऑफ साऊंड्स दॅट वी एन्जॉय, काही साऊंड आपल्याला एन्जॉयबल किंवा चांगले वाटतात, पण कॅन बी न्यूसेन्स फॉर अदर्स, पण ते इतरांना मात्र न्यूसेन्स, त्रासदायक असू शकतात. म्हणजे जरी आपल्याला बरे वाटले तरी इतरांना त्रासदायक असू शकतात. याचं उदाहरण म्हणजे मोठ्या आवाजात जी डीजेची गाणी लागलेली असतात, डीजेची गाणी, ते आपल्याला बरी वाटतात, पण जे आजारी लोक आहेत, वृद्ध लोक आहेत, त्यांना ती त्रासदायक असू शकतात. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. त्यानंतर या धड्यामधला शेवटचा मुद्दा काय बघा, मेजर्स फॉर प्रिव्हेंटिंग नॉईज पोल्युशन. हे जे नॉईज पोल्युशन आहे, ध्वनी प्रदूषण, ते थांबवण्यासाठी मेजर्स म्हणजे काही उपाय. फर्स्ट काय बघा, अवॉइड ब्लोईंग हॉर्न. हे काय करायचं आहे, हॉर्न वाजवणं टाळायचं आहे. शक्य तिथं हॉर्न वाजवणं टाळायचं. गरज असेल तिथं वाजवतो आपण, पण शक्यतो टाळायचं. अवॉइड ब्लोईंग हॉर्न. 2, व्हॉल्यूम ऑफ टी व्ही अँड रेडिओ शूड लिमिटेड. टी व्ही रेडिओचा जो आवाज आहे आपल्या घरामध्ये, तो आपण लिमिटेड ठेवायचा, आपल्यापुरता ठेवायचा. आपल्या घरातला टी व्ही आपणच ऐकायचा, इतरांना ऐकण्यासारखा इतका मोठा ठेवायचा नाही. तिसरं, डू प्रॉपर मेंटेनन्स ऑफ व्हेकल्स. जे व्हेकल्स आहेत म्हणजे वाहनं आहेत, त्या वाहनांचं प्रॉपर मेंटेनन्स करायचं. मेंटेनन्स ऑफ मशीन्समध्ये आपण बघितलं होतं बघा. तर मेंटेनन्स म्हणजे निगा राखणे, त्या वाहनांची योग्य ती निगा राखायची, त्यांची दुरुस्ती वगैरे व्यवस्थित करायची, म्हणजे ती वाहनं जास्त आवाज करणार नाहीत. चौथा आहे, फोर्थ, फॅक्टरीज, बस स्टँड्स, रेल्वे स्टेशन्स, एअरपोर्ट्स. ही ठिकाण तुम्हाला माहिती आहेत. फॅक्टरीज म्हणजे उद्योगधंदे, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट म्हणजे विमानतळ. शूड अवे फ्रॉम रेसिडेन्शियल एरियाज. हे काय पाहिजेत, रेसिडेन्शियल एरियाज, लोकांच्या राहण्याच्या ठिकाणापासून हे लांब पाहिजेत. तर या पद्धतीने हे काही उपाय आहेत कशाचे, नॉईज पोल्युशन प्रिव्हेंटिंगचे, म्हणजे ध्वनी प्रदूषण टाळण्याचे काही उपाय आहेत. यामध्ये तुम्ही आणि तुमच्या मनानं भर टाकू शकता. इथं आपला हा 13वा लेसन साऊंड, ध्वनी पूर्ण झालेला आहे. या नोट्स तुम्ही सगळ्या लिहून घ्या आणि या धड्याचं वारंवार वाचन केल्यानंतर तुम्हाला हा धडा नक्कीच समजेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओखालचं सबस्क्राईब बटन दाबा. त्याचबरोबर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गुरुदक्षिणा फी Google पे करू शकता. आजच्यासाठी राम राम.